की आज तर माझ्या शूजची ना पूर्ण वाट लागली होती. पूर्ण त्याचं खालचंच गेलं होतं. म्हणलं बास, खूप दिवस झाले मला कधीपासून चप्पल घ्यायची होती आणि आता योगच येत नव्हता. म्हणलं झालं, आता योग पण आलाय आणि आपल्याला घ्यावीच लागणार आहे. बिकॉज अशा चपलेनं तर आपण घरी नाही जाऊ शकत. या ट्रेन जायच्या चक्करमध्ये ना मला इकडे तिकडे काहीच लक्ष राहत नाही. म्हणलं नको, आज काहीही झालं तरी आपण चप्पल घेऊनच राहणार. त्याच्यामुळे पटकन काम संपवलं आणि लगेच बाजूच्या डीमार्ट मध्ये जाऊन आली. तिकडे गेल्यावर म्हणलं बाबा देवा, आता इथे गर्दी नको भेटायला. पण असं बोलत बोलत मध्ये गेली आणि तिथे लिटरली गर्दी नव्हती. म्हणलं वाव. त्यामुळे लगेच गेली आणि सगळ्यात पहिले शूजच्या सेक्शन मध्ये जाऊन बघितलं. शूज शोधत बसली. खरं सांगते, तिकडे गेल्यावर एवढी मी गोंधळली होती ना. बिकॉज एवढ्या सगळ्या चपला, त्याच्यामध्ये पण जी मला आवडत होती ना ती मला येत नव्हती आणि जी मला येत होती ती मला आवडतच नव्हती. जर दोन्ही झालं तरी त्याचा कलरच आवडत नव्हता. बिकॉज मला अशी चप्पल पाहिजे होती ती रोज साठी मला एकदम सूट झाली पाहिजे. शिवाय म्हणलं यार काय फालतूगिरी यार. आणि मग तेवढ्यात माझी नजर पडली या बॅग कडे. म्हटलं भाई शूज जाऊ दे, आपण बॅग घेऊन टाकूया. पण नंतर जेव्हा मी त्याची किंमत बघितली ती आपल्या आउट ऑफ बजेट होती आणि म्हणलं तसं पण आपण शूज घ्यायला आलेलो आहे, हे आपण नंतर कधीतरी CST ला जाऊन पण घेऊ शकतो. त्यामुळे मग खूप मन आवरलं. तसं बघायला गेले तर घरात तर चपला आहे पण मला ते आवडत नाहीयेत. आता का ते मला नाही माहिती, बट मला नवीन घ्यायची होती आणि हे जर माझ्या आजीला कळलं आता तर माझ्यासोबत त्या चपलीला सुद्धा बाहेर हकलवतील. त्याच्यामुळे मला गप्पा बसणं गरजेचं आहे. तेच घ्या आणि डायरेक्ट तिथून निघा.